विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण MST-CETचा फिजिक्स शिकत आहोत आणि मागच्या काही लेक्चर्सपासून त्यामधला व्हेक्टर्स हा टॉपिक आपण शिकत आहोत. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. 11वी आणि 12वीच्या फिजिक्समध्ये व्हेक्टर्स बऱ्याच वेळा येतो. ठीक आहे, कारण बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज असतात ज्या व्हेक्टर्स असतात आणि यामध्ये आपण व्हेक्टर्स काय असतात. ठीक आहे, व्हेक्टर एक अशी फिजिकल क्वांटिटी असते जिला मॅग्निट्यूड पण असतं, म्हणजे व्हॅल्यू पण असते आणि डायरेक्शन सुद्धा असते. हे पाहिलंय. व्हेक्टर्सचं ॲडिशन कसं करायचं आहे ते पाहिलंय. त्यानंतर रिझॉल्युशन कसं करायचं असतं ते सुद्धा पाहिलंय. तर नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. ठीक आहे, स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स म्हणजे काय, तर दोन व्हेक्टर्सना तुम्ही मल्टिप्लाय करतायत आणि रिझल्ट मात्र स्केलर येतोय. ठीक आहे, तर हा प्रॉडक्ट कसा करतात तर पहा, स्केलर प्रॉडक्ट. तर सपोज दोन व्हेक्टर्स आहेत, लेट ए बार अँड बी बार. हे दोन व्हेक्टर्स आहेत, बी टू व्हेक्टर्स. ठीक आहे, तर यांचा स्केलर प्रॉडक्ट कसा डिफाईन करतात. देन देअर स्केलर प्रॉडक्ट, यांचा स्केलर प्रॉडक्ट is defined as C bar is equal to A bar dot B bar. हा आपण लिहिला आहे स्केलर प्रॉडक्ट, असा लिहितात. ठीक आहे, स्केलर प्रॉडक्ट डॉटने रिप्रेझेंट करतात आणि हा स्केलर प्रॉडक्ट झाला. तर याला डिफाईन कसं करणार आपण, तर A bar dot B bar is equal to A into B multiplied by कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, म्हणजे हे दोन वेक्टर जे आहेत यांच्यामध्ये सपोज अँगल आहे थीटा. ए काय आहे, ए आहे पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, म्हणजे पहिल्या वेक्टरची लेंथ. ठीक आहे, दोन वेक्टर्स ड्रॉ करूयात म्हणजे लक्षात येईल. तर सपोज हा ए बार आहे, हा बी बार आहे. ओके, दिस इज ए बार, दिस इज बी बार आणि यांच्यामधला अँगल जो आहे तो अँगल थीटा आहे. तर हा ए बार झाला, याचं मॅग्निट्यूड ए आहे, म्हणजे काय, याची लेंथ. ठीक आहे, याची व्हॅल्यू. ठीक आहे, याची लेंथ जी आहे ती ए आहे. बी बारची लेंथ, या वेक्टरची लेंथ. ठीक आहे, या ॲरोची लेंथ काय, बी आणि मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. तर थीटा काय, या दोन्ही वेक्टर्समधला अँगल आहे. ओके, तर हा झाला स्केलर प्रॉडक्ट. ही झाली डेफिनेशन ऑफ स्केलर प्रॉडक्ट. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल काय आहे. फॉर एक्झाम्पल वर्क जे आहे, आपल्याला माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, त्याला इथे लिहितो मी, वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. तर यामध्ये फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंटसुद्धा एक वेक्टर क्वांटिटी आहे. पण यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे वर्क आपल्याला मिळतं, वर्क काय असतो, वर्कची कुठलीही डायरेक्शन नसते. ठीक आहे, वर्कचं फक्त मॅग्निट्यूड असतं, फक्त व्हॅल्यू असते, म्हणून वर्क काय झाली, एक स्केलर क्वांटिटी झाली. ओके, तर दोन वेक्टर्सचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय पण रिझल्टंट मात्र काय येतोय, एक स्केलर येतोय. ठीक आहे, तर पहा फॉर एक्झाम्पल, हा एक लाकडी ठोकळा आहे. ठीक आहे, एक ब्लॉक आहे, वुडन ब्लॉक. याच्यावर तुम्ही असा फोर्स लावताय, हा फोर्स आहे एफ बार आणि हा ब्लॉक असा डिस्प्लेस होतोय. तर याला तुम्ही असं ओढताय, एक दोरा बांधून. ठीक आहे, एक रोप बांधून तुम्ही त्याला असं ओढताय, पण डिस्प्लेसमेंट मात्र असं होतंय. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय, काहीतरी अँगल आहे. तर इथे वर्क काय असेल, इथे वर्क असणार आहे, वर्कला आपण डब्ल्यू म्हणूयात. तर हा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, पण इथे स्केलर प्रॉडक्ट येईल. ठीक आहे, डायरेक्ट फोर्सचं मॅग्निट्यूड आणि डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर वर्क येणार नाही. काय करावं लागेल आपल्याला, कारण दोन्ही वेक्टर्स आहेत. तर इट इज एफ बार डॉट एस बार, म्हणजेच काय, तर फोर्सचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू, मल्टिप्लाइड बाय काय, कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू. ठीक आहे, हा येणार स्केलर प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर दोन वेक्टर्सचा स्केलर प्रॉडक्ट काय असतो, पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ठीक आहे, जनरली आपल्याला वेक्टर जे आहेत ते रिझॉल्व्ड फॉर्ममध्ये दिलेले असतात. म्हणजे कसे दिलेले असतात, तर
फॉर एक्झाम्पल की ए बार जो आहे त्याला असं लिहिलं आहे ए एक्स मल्टिप्लाइड बाय आय कॅप. ओके, आपण रिझॉल्युशन ऑफ वेक्टर शिकलो आहे. तर कसं लिहितात ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय टाइम्स जे कॅप, सॉरी ए वाय टाइम्स जे कॅप प्लस ए झेड टाइम्स के कॅप. हा झाला ए बार. बी बारला कसं लिहिणार, तर बी बार इज इक्वल टू बी एक्स मल्टिप्लाइड बाय आय कॅप प्लस बी वाय मल्टिप्लाइड बाय जे कॅप प्लस बी झेड मल्टिप्लाइड बाय के कॅप. राईट. तर हे वेक्टर जेव्हा असे दिलेले असतील तेव्हा यांचा स्केलर प्रॉडक्ट काय येणार तर पाहूयात. तर त्याआधी आपल्याला हे जे युनिट वेक्टर्स आहेत आय कॅप आणि आय कॅप, आय कॅप काय असतो, युनिट वेक्टर अलॉंग एक्स डायरेक्शन. त्यानंतर जे कॅप काय असतो, युनिट वेक्टर अलॉंग वाय डायरेक्शन. आणि के कॅप काय असतो, तर युनिट वेक्टर अलॉंग झेड डायरेक्शन. तर यांचा स्केलर प्रॉडक्ट काय येणार ते आपण फाइंड करूयात. ठीक आहे. तर पहा, नाऊ आय कॅप डॉट आय कॅप काय येणार, तर डेफिनेशन वापरूया. डेफिनेशन काय आहे, इट इज मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ठीक आहे. तर आय कॅप आणि आय कॅपमध्ये अँगल काय, दोन्ही सेम डायरेक्शनला आहेत, एक्स डायरेक्शन म्हणजे अँगल झाला 0. राईट. आणि मॅग्निट्यूड काय आहे त्यांचं, तर आय कॅपचं मॅग्निट्यूड आहे 1 कारण तो युनिट वेक्टर आहे. तर 1 पहिल्या आय कॅपचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू म्हणजे कॉस ऑफ 0. ठीक आहे. आणि म्हणून कॉस 0 काय असतो आपल्याला माहिती, कॉस 0 असतो 1. तर 1 टाइम्स 1 इंटू 1 म्हणजे काय झालं 1. तर जेव्हा तुम्ही दोन युनिट वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन करताय, स्केलर प्रॉडक्ट घेताय, तर दोन्ही युनिट वेक्टर्स सेम डायरेक्शनला असतील तर रिझल्ट काय येणार, रिझल्ट इज इक्वल टू 1. ठीक आहे. म्हणजे सिमिलरली मी म्हणू शकतो, सिमिलरली जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप अँड इट इज इक्वल टू 1. ठीक आहे. सेम डायरेक्शनला असतील दोन युनिट वेक्टर्स तर काय येणार, त्यांचा स्केलर प्रॉडक्ट घेतल्यानंतर रिझल्टंट येणार इक्वल टू 1. अगदी सिंपल. त्यानंतर आता नाव नेक्स्ट आय कॅप डॉट जे कॅप हा स्केलर प्रॉडक्ट करून पहा. तर आय कॅप काय, युनिट वेक्टर अलॉंग एक्स डायरेक्शन, जे कॅप काय, युनिट वेक्टर अलॉंग वाय डायरेक्शन. आणि यांच्यामधला अँगल काय आहे, तर अँगल इज इक्वल टू 90 डिग्रीज. म्हणून काय होणार की मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, ठीक आहे, स्केलर प्रॉडक्ट काय असतो, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू. आणि या दोन्हींमध्ये काय अँगल आहे, या दोन्हींमध्ये अँगल आहे 90 डिग्रीज. म्हणून कॉस ऑफ 90 डिग्रीज, कॉस 90 काय असतो, कॉस 90 असतो 0. ठीक आहे. म्हणून हे काय येणार, आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट जे कॅप येणार इक्वल टू 0. तर आय कॅप डॉट जे कॅप काय आला, आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, ते युनिट वेक्टर्स असू द्या किंवा कुठलेही वेक्टर्स असू द्या, जेव्हा दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तेव्हा त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय येणार, स्केलर प्रॉडक्ट इज इक्वल टू 0. ठीक आहे. कारण काय की स्केलर प्रॉडक्टची डेफिनेशन काय, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू. ठीक आहे. आणि जेव्हा परपेंडिक्युलर असतील दोन वेक्टर्स, कॉस ऑफ 90 येणार, कॉस 90 काय असतो 0, म्हणून स्केलर प्रॉडक्ट येणार 0. ठीक आहे. तर सिमिलरली आपण म्हणू शकतो की आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0. तसंच जे कॅप डॉट आय कॅप जरी केलं तुम्ही तरी काय येणार, 0 येणार. ओके. जे कॅप डॉट के कॅप काय येणार, 0 येणार, कारण हा युनिट वेक्टर आहे अलॉंग वाय ॲक्सिस जे कॅप. आणि के कॅप काय असतो, युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. तर जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 0 येणार. इट्स इक्वल टू के कॅप डॉट जे कॅप, हा पण 0 येईल. त्यानंतर के कॅप डॉट आय कॅप जर केला तर हा असतो अलॉंग झेड ॲक्सिस आणि हा असतो वाय ॲक्सिसच्या, सॉरी आय कॅप आहे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये. म्हणून त्यांचा स्केलर प्रॉडक्टसुद्धा काय असतो, एक्स आणि झेडमधला अँगल 90 डिग्रीज. म्हणून हा स्केलर प्रॉडक्टसुद्धा 0.
आणि आय कॅप डॉट जे कॅप सॉरी आय कॅप डॉट के कॅप इज ऑल्सो इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. तर आता युनिट वेक्टर्सचा जो स्केलर प्रॉडक्ट आहे तो आपण फाइंड आउट केलेला आहे. आता या दोन्ही वेक्टर्सचा स्केलर प्रॉडक्ट फाइंड आउट करूयात. ठीक आहे. सो लेट्स मल्टिप्लाय ए बार अँड बी बार. सो नेक्स्ट पेजवर घेऊयात ते. तर मला ए बार आणि बी बारचा स्केलर प्रॉडक्ट घ्यायचा आहे, राईट. तर हा काय येणार पहा, ए बार असतो ए एक्स इंटू आय कॅप प्लस ए वाय टाइम्स जे कॅप प्लस ए झेड टाइम्स के कॅप. आणि बी बार काय असतो, तर बी बार असतो बी एक्स मल्टिप्लाइड बाय आय कॅप प्लस बी वाय मल्टिप्लाइड बाय जे कॅप प्लस बी झेड मल्टिप्लाइड बाय के कॅप, राईट. तर आता हे दोन ब्रॅकेट्स आहेत, त्यांना आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर टर्म बाय टर्म मल्टिप्लाय करूयात. तर ही टर्म आपण बाहेर घेऊयात आणि म्हणजे काय ए एक्स इंटू आय कॅप मल्टिप्लाइड बाय हा ब्रॅकेट प्लस ए वाय इंटू जे कॅप मल्टिप्लाइड बाय हा दुसरा ब्रॅकेट प्लस ए झेड टाइम्स के कॅप मल्टिप्लाइड बाय दुसरा ब्रॅकेट. ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण, तर आपण याचं एक्सपान्शन केलं आहे. ओके, तर एक्सपान्शन कसं येणार, ए एक्स इंटू आय कॅप डॉट बी एक्स इंटू आय कॅप. मी याला कट पेस्ट करतो. ठीक आहे. सो ए एक्स इंटू आय कॅप मल्टिप्लाइड बाय हे. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्लस काय ए वाय टाइम्स जे कॅप मल्टिप्लाइड बाय हा दुसरा ब्रॅकेट आणि परत एकदा ठीक आहे. तर पहा ए एक्स इंटू आय कॅप डॉट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट विथ हा दुसरा ब्रॅकेट प्लस नेक्स्ट येणार ए वाय टाइम्स जे कॅप मल्टिप्लाइड बाय दुसरा ब्रॅकेट प्लस ए झेड टाइम्स के कॅप मल्टिप्लाइड बाय दुसरा ब्रॅकेट. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट ए एक्स इंटू आय कॅप मल्टिप्लाइड बाय पहिली टर्म घ्या. तर काय येणार ए एक्स बी एक्स आय कॅप डॉट आय कॅप. आणि आपण पाहिलं की आय कॅप डॉट आय कॅप काय येतो, आय कॅप डॉट आय कॅप येतो 1. ठीक आहे. नेक्स्ट पहा, तर काय याचा रिझल्ट काय येणार ए एक्स बी एक्स. नेक्स्ट टर्म पहा ए एक्स इंटू आय कॅप डॉट बी वाय इंटू जे कॅप. तर याचा रिझल्ट काय येईल ए एक्स बी वाय आय कॅप डॉट जे कॅप. तर आय कॅप डॉट जे कॅप काय असतो 0. ठीक आहे. आत्ताच आपण पाहिलं, कारण आय कॅप आणि जे कॅप एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. आय कॅप आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप आहे अलॉंग वाय ॲक्सिस. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे काय, ही दुसरी टर्म 0 झाली. ए एक्स इंटू आय कॅप डॉट बी झेड इंटू के कॅप. ठीक आहे. तर यामध्ये ए एक्स बी झेड मल्टिप्लाइड बाय आय कॅप डॉट के कॅप. तर आय कॅप डॉट के कॅप पण काय येणार 0 येणार. म्हणजे ह्या पूर्ण मल्टिप्लिकेशनमध्ये कुठली टर्म सर्वाईव्ह झाली, कुठली टर्म वाचली, तर ए एक्स इंटू आय कॅप डॉट बी एक्स इंटू आय कॅप. ठीक आहे. म्हणजे ए एक्स बी एक्स ही टर्म फक्त वाचली. ओके. सिमिलरली आपण ए वाय इंटू जे कॅपने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म येईल ए वाय बी एक्स जे कॅप डॉट आय कॅप. जे कॅप डॉट आय कॅप काय येणार 0 येणार. ओके. त्यानंतर नेक्स्ट टर्म येणार ए वाय जे कॅप डॉट बी वाय जे कॅप. तर ए वाय बी वाय जे कॅप डॉट जे कॅप काय येणार 1 येणार. म्हणजे ए वाय बी वाय. तर नेक्स्ट ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये ए वाय बी वाय ही टर्म सर्वाईव्ह करणार आणि त्या पुढच्या मल्टिप्लिकेशनमध्ये ए झेड बी झेड ही टर्म सर्वाईव्ह करणार. तुम्ही गेस करू शकता, राईट. म्हणून याचा रिझल्ट काय येणार, इट इज इक्वल टू ए एक्स बी एक्स. ठीक आहे. मी असं लिहितो आता ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. हा अगदी सिम्पल रिझल्ट आपल्याला मिळतो. ठीक आहे. हा अगदी सिम्पल रिझल्ट आपल्याला इथे मिळतो. हे क्लिअर आहे, अगदी सिम्पल आहे, राईट. तर आता आपल्याला दोन वेक्टर्सचं स्केलर मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे माहिती झालेलं आहे. तर नेक्स्ट आपण काही प्रॉब्लेम्स पाहूयात, म्हणजे हा टॉपिक अगदी क्लिअर होईल आणि त्याचा यूजसुद्धा आपल्याला कळेल. ठीक आहे. तर हे पहिलं प्रॉब्लेम पाहूया. इफ अ फोर्स ऑफ 50 न्यूटन ॲक्टिंग ऑन अन वुडन ब्लॉक ॲट 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल डिस्प्लेसेस इट बाय 10 मीटर्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. तर काय होतंय की एक फोर्स आहे, किती फोर्स आहे,
50 न्यूटनचा फोर्स आहे ॲक्टिंग ऑन अ वुडन ब्लॉक. ठीक आहे, कशावर ॲक्ट होतोय? वुडन ब्लॉकवर ॲक्ट होतोय. तर हे एक्झाम्पलच आपण पाहिलं होतं ॲक्च्युली, राईट. हे एक्झाम्पलच आपण पाहिलं होतं. ठीक आहे, तर इथे काय आहे की एक वुडन ब्लॉक आहे आणि त्यावर काय होतोय की एक फोर्स ॲक्ट होतोय एफ बार. तो 50 न्यूटनचा फोर्स आहे या प्रॉब्लेममध्ये दिलेला, राईट. 50 न्यूटनचा फोर्स आहे आणि इट ॲक्ट्स ॲट 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. तर हा फोर्स हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये नाही आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनशी 60 डिग्रीचा अँगल तो बनवतोय. ठीक आहे. त्यानंतर इट डिस्प्लेसेस इट बाय 10 मीटर्स. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट एस बार काय झालं? 10 मीटर्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ठीक आहे. आणि फाइंड द वर्क डन. तर अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे, राईट. तर गिवन लिहूयात आधी काय काय दिलं आहे. सो गिवन फोर्सचं मॅग्निट्यूड काय आहे? ओके, फोर्स दिला आहे 50 न्यूटनचा. सो एफ इज इक्वल टू 50 न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट डिस्प्लेसमेंट दिलं आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आणि डिस्प्लेसमेंट काय आहे? सो इट इज 10 मीटर्स. 10 मीटर्सचं डिस्प्लेसमेंट आहे. आणि त्यानंतर या दोन्हींमधला अँगल दिला आहे थीटा. थीटा इज इक्वल टू वॉट? 60 डिग्रीज. तर हे झालं गिवन. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला? फाइंड आउट करायचं वर्क डन. ओके, सो टू फाइंड की वर्क डन इज इक्वल टू वॉट? वर्क डन किंवा वर्क डब्ल्यू म्हणूयात त्याला, इज इक्वल टू वॉट? तर आपण पाहिलं होतं हे की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन व्हेक्टर क्वांटिटीज आहेत, पण वर्क मात्र काय असतो? त्यांचा प्रॉडक्ट असतो, पण वर्क स्केलर आहे. म्हणजे कुठला प्रॉडक्ट येणार? स्केलर प्रॉडक्ट इथे येणार, राईट. तर वर्क इज इक्वल टू काय येणार? स्केलर प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एफ बार डॉट एस बार. ठीक आहे. आणि डॉटने दाखवतो म्हणून त्याला डॉट प्रॉडक्टसुद्धा म्हणतात. स्केलर प्रॉडक्टला डॉट प्रॉडक्टसुद्धा म्हणतात. आणि काय असतो हा? तर दोन वेक्टर्सचा स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट हा असतो मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, कॉस ऑफ थीटा. पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय या दोन्ही वेक्टरमध्ये जो अँगल असेल थीटा त्याचा कॉस घ्यायचा, कॉस ऑफ थीटा, राईट. आणि अँगल काय दिला इथे? तर अँगल दिलेला आहे 60 डिग्रीज. म्हणजे वर्कडन काय येईल मग? वर्कडन इज इक्वल टू पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 50, दुसऱ्याचं मॅग्निट्यूड आहे 10. सो 50 टाइम्स 10 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा म्हणजे कॉस ऑफ 60. कॉस 60 काय असतो? कॉस 60 असतो 1/2. ठीक आहे, कॉस 60 असतो हाफ. ओके, सो 50 टाइम्स 10 म्हणजे येणार 500. 500 मल्टिप्लाइड बाय हाफ. तर याचा आन्सर काय येणार? 500 डिवायडेड बाय 2 म्हणजे 250, राईट. 250. आणि वर्कचं युनिट असतं जूल. ठीक आहे, वर्कचं युनिट काय असतं? जूल. सो वर्क डन इज इक्वल टू 250 जूल. हे झालं याचं आन्सर. तर अगदी सिम्पल प्रॉब्लेम होता, राईट. अगदी सिम्पल प्रॉब्लेम होता. नेक्स्ट पाहूयात सेकंड प्रॉब्लेम. फाइंड द स्केलर प्रॉडक्ट ऑफ. यामधलं पहिलं ए बार इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप अँड बी बार इज इक्वल टू i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप. याचा स्केलर प्रॉडक्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आताच आपण पाहिलं की ए बार जर ax इंटू आय कॅप प्लस ay इंटू जे कॅप प्लस az इंटू के कॅप आणि बी बार जर bx इंटू आय कॅप प्लस by इंटू जे कॅप प्लस bz इंटू के कॅप असं दिलेला असेल तर स्केलर प्रॉडक्ट काय असतो? ax bx प्लस ay by प्लस az bz, राईट. तर अगदी सिंपल आहे. सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय असतो? ax bx प्लस ay by प्लस az bz. ओके, तर यामध्ये याचा एक्स कंपोनेंट काय? तर आय कॅपच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जे काही असेल तो झाला एक्स कंपोनेंट. वाय कंपोनेंट काय? जे कॅपच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जे काही असेल ते झालं तो झाला वाय कंपोनेंट, राईट. आणि झेड कंपोनेंट काय? तर के कॅपच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जे काही असेल तो झाला झेड कंपोनेंट. तर एचा एक्स कंपोनेंट म्हणजे ax काय आहे? 2. बीचा एक्स कंपोनेंट काय आहे? आय कॅपच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही आहे म्हणजे काय आहे? 1.
ठीक आहे. आय कॅपला आपण लिहू शकतो 1 इंटू आय कॅप. तर याचा एक्स कंपोनेंट आहे 1, राईट. तर हा झाला 2 मल्टिप्लाइड बाय 1. ओके, ए एक्स इज 2, बी एक्स काय 1 आहे. त्यानंतर प्लस ए वाय काय आहे 3, जे कॅपचा मल्टिपल. ओके, 3. आणि बी वाय काय आहे, बी वाय इज इक्वल टू -2. सो 3 इंटू -2 प्लस ए झेड बी झेड ए झेड बी झेड. ए झेड काय आहे 5, बी झेड काय आहे के कॅपचा मल्टिपल 1. ठीक आहे, काहीच नाही म्हणजे 1, राईट. सो 5 इंटू 1. तर काय आन्सर येणार याचं, 2 टाइम्स 1 इज 2, 5 टाइम्स 1 इज 5. सो 5 प्लस 2 7 येणार आणि 3 टाइम्स -2 हे -6 येईल. 7 - 6 म्हणजे याचा आन्सर येणार 1. तर अगदी सिंपल हे प्रॉब्लेम आहे, राईट. 2 वेक्टर्सचा स्केलर प्रॉडक्ट फाइंड करणे अगदी सिंपल आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. ए बार इज इक्वल टू 3 आय कॅप प्लस 5 जे कॅप मायनस 3 के कॅप. बी बार इज इक्वल टू 5 आय कॅप प्लस 10 जे कॅप प्लस 2 के कॅप. ठीक आहे, सिमिलरली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याचा स्केलर प्रॉडक्ट, ह्यांचा स्केलर प्रॉडक्ट. सो याचं सॉल्युशन काय असेल की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू अगेन ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय. जेव्हा कंपोनेंट फॉर्ममध्ये दिलेले असतील तेव्हा हा फॉर्म्युला ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड, राईट. तर ए एक्स काय आहे, ए एक्स इथे 3, बी एक्स काय आहे, बी एक्स आहे 5. सो 3 इंटू 5 प्लस ए वाय बी वाय. ए वाय काय आहे, जे कॅपचा मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही आहे, जे कॅपच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही म्हणजे काय 1. ठीक आहे, सो 1. बी वाय काय आहे, तर बी वाय आहे 10. सो 1 इंटू 10 प्लस ए झेड बी झेड. ए झेड आहे -3 आणि बी झेड काय 2. सो -3 टाइम्स 2. परत हे झालं 3 टाइम्स 5 म्हणजे 15. 1 टाइम्स 10 म्हणजे 10. सो 15 प्लस 10 म्हणजे 25 आणि हा झाला -6. 25 - 6 म्हणजे काय येणार आन्सर. सो 15 प्लस 10 -6 हे 25 - 6 इज 19. तर याचा आन्सर येणार 19. ठीक आहे, हे अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे, राईट. अशा प्रकारे आपण 2 वेक्टर जेव्हा कंपोनेंट फॉर्ममध्ये दिलेले असतील तेव्हा त्यांचा स्केलर प्रॉडक्ट फाइंड आउट करतो. ठीक आहे, तर हे झाले स्केलर प्रॉडक्ट फाइंड करणे. तर आपण पाहूयात त्याचा यूज काय असतो. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. चेक इफ द गिवन वेक्टर्स आर नॉर्मल टू इच अदर. नॉर्मल म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. ठीक आहे, नॉर्मल म्हणजे काय, परपेंडिक्युलर. तर जेव्हा 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तेव्हा त्यांच्यामधला अँगल काय असणार आहे 90 डिग्रीज. आणि अँगल जर 90 डिग्रीज असला तर आपण आताच पाहिलं होतं की स्केलर प्रॉडक्ट काय येणार तेव्हा 0 येणार. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला चेक करायचं आहे ही 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत की नाहीत. तर यांचा स्केलर प्रॉडक्ट जर 0 असला तर ते परपेंडिक्युलर असतील. स्केलर प्रॉडक्ट 0 नसला तर ते परपेंडिक्युलर नसतील. ठीक आहे, सो इफ 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, 2 वेक्टर्स are perpendicular, their scalar product is 0. Their scalar product काय येणार is 0. तर स्केलर प्रॉडक्ट फाइंड आउट करूयात. सो लेट्स टेक ए बार डॉट बी बार. सो ए बार डॉट बी बार. ओके, नाउ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू, पहा ए बार काय आहे, सो हा आहे आणि हा आहे बी बार. कंपोनेंट फॉर्ममध्ये दिलेले आहे म्हटल्यावर काय येणार ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड असं येणार. तर इथे ए एक्स काय आहे 3, बी एक्स काय आहे 5. सो 3 टाइम्स 5. ओके, 3 टाइम्स 5 प्लस इथे ए वाय काय आहे, तर जेच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही म्हणजे 1, राईट. सो 1 मल्टिप्लाइड बाय बी वाय काय आहे, तर बी वाय आहे 3. सो 1 इंटू 3 प्लस ए झेड काय आहे -3, बी झेड काय आहे 6. सो प्लस -3 इंटू 6. ठीक आहे, आता फाइंड आउट करूयात. तर 3 टाइम्स 5 काय येणार 15. 15 प्लस 1 टाइम्स 3 म्हणजे 3. सो 15 प्लस 3 काय येणार 18.
आणि इथे येणार -3 टाइम्स 6 म्हणजे काय येणार -3 टाइम्स 6 इज 18. सो हे 18 आणि ते -18 म्हणजे काय झालं 0. राईट. हे झालं 15 + 3 म्हणजे 18 + -18 म्हणजे आन्सर आलं 0. आणि स्केलर प्रॉडक्ट 0 आला म्हणजे काय असतं, 2 वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. आणि म्हणून मी काय म्हणू शकतो, देअरफॉर A बार अँड B बार आर परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल. राईट. हे क्लिअर आहे, अगदीच सिंपल आहे. ठीक आहे. आणखी एक प्रॉब्लेम पाहूयात. तर A बार इज इक्वल टू, हा A बार आहे. ओके. A बार इज इक्वल टू सपोज 6i कॅप प्लस 3j कॅप प्लस 5k कॅप आणि B बार दिलेला आहे. B बार इज इक्वल टू हा. ओके. i कॅप -5j कॅप प्लस 2k कॅप. आणि आपल्याला चेक करायचे हे परपेंडिक्युलर आहेत की नाहीत. तर परत फाइंड आउट करूयात. तर आपल्याला माहिती आहे A बार डॉट B बार काय असतो. ओके. सो वी नो दॅट A बार डॉट B बार is equal to what? Ax bx plus ay by plus az bz. Right. So which is equal to, तर इथे येणार ax काय आहे. सो ax is 6, bx काय, bx is 1. आय कॅपच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काहीच नाही म्हणजे 1. सो 6 टाइम्स 1 प्लस ay काय आहे 3, by काय आहे -5. सो 3 टाइम्स -5 प्लस az काय आहे, तर az आहे 5, bz काय आहे 2. सो 5 टाइम्स 2. ठीक आहे. 5 टाइम्स 2 तर 6 टाइम्स 1 म्हणजे 6 प्लस 3 टाइम्स -5 म्हणजे -15 प्लस 5 टाइम्स 2 म्हणजे 10. तर हे येणार 10 + 6 म्हणजे 16. 16 - 15 म्हणजे 1. सो स्केलर प्रॉडक्ट 0 नाही आहे. सो सिन्स स्केलर प्रॉडक्ट इज नॉट 0, 2 वेक्टर्स आर नॉट परपेंडिक्युलर. हे 2 वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर नाहीत. स्केलर प्रॉडक्ट 0 असला वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील, स्केलर प्रॉडक्ट 0 नसला तर परपेंडिक्युलर नसतील. सो सिन्स द स्केलर प्रॉडक्ट, किंवा असंच लिहूयात की A बार डॉट B बार इज नॉट इक्वल टू 0. ओके. A बार अँड B बार आर नॉट परपेंडिक्युलर टू ईच अदर. ठीक आहे. तर हा झाला स्केलर प्रॉडक्टचा एक यूज, की 2 वेक्टर्स परपेंडिक्युलर आहेत की नाहीत हे चेक करणे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण स्केलर प्रॉडक्ट पाहिला. ठीक आहे. स्केलर प्रॉडक्ट कसा फाइंड करायचा पाहिला, यूज पाहिला त्याचा काय असतो. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेक्टर प्रॉडक्ट. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. इथेच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग.